हाय, गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर न्यू व्लॉग. तर आज आपण ही रेसिपी बघणार आहोत पावभाजीची. इकडे मी टॅमॅटो, फ्लावर, बटाटे वगैरे कापून घेतले होते. ते त्यानंतर कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकले होते. इकडे कुकर लावलं होतं शिजण्यासाठी. त्यानंतर ते शिजून वगैरे झाले. इकडे मी बारीक वगैरे करत होते. तेवढंच भाजीपाल्यामध्ये करत होते. वाटाणे वगैरे नव्हते, तर मग त्यातच करणार होते. इकडे मसाले वगैरे घेतले होते. पावभाजी मसाला, लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद वगैरे, कांदा वगैरे चिरून घेतला होता, लसूण वगैरे. इकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्यामध्ये मोहरी टाकली, ती चांगली तडतडू दिली. त्यानंतर इकडे कांदा, लसूण वगैरे टाकलं त्यामध्ये. तेही चांगल्या पद्धतीने लालसर होईपर्यंत होऊन दिले. इकडे कांदा, लसूण वगैरे लालसर झाला. त्यानंतर त्यामध्ये मी मसाले टाकून घेतले. तेही चांगले परतून घेतले. त्यामध्ये चांगले परतल्यानंतर त्यामध्ये मी आपण जे बारीक करून घेतलं आहे बटाटे, टॅमॅटो, फ्लावर वगैरे, ते त्यामध्ये टाकून घेतलं. ते चांगलं मिक्स करून घेतलं. त्यामध्ये चवीनुसार मीठही टाकलं. त्यामध्ये अशा प्रकारे सगळं मिक्स वगैरे करून घेतलं. त्यानंतर ते थोड्या वेळासाठी चांगलं शिजून घेण्यासाठी गॅस कमी करून ठेवलं होतं. त्यानंतर इकडे आपली चांगली पावभाजीला कलर वगैरेही आला होता. मस्त अशी पावभाजी झाली होती. पाव नव्हते, त्यामुळे चपात्यांबरोबरच पावभाजी खाल्ली. मस्त लागली. या तुम्ही पण खायला. मस्त.